नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. मला खोट्या गुन्ह्यात अडकवले, उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप. या प्रकरणातील आयोजक थेट कॅमेऱ्यासमोर. राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 22 एप्रिल 2009च्या लोकसभा निवडणुकीतील कल्याण लोकसभा मतदारसंघातील प्रकरणी जबाब नोंदवला आहे. कल्याण सत्र न्यायालयात उद्धव ठाकरे हे टीव्हीद्वारे हजर होते. शिंदे गटाचे आयोजक रमाकांत देवळेकर यांनी म्हटलं की 2009च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होती. या सभेचं आयोजन मी केलं होतं. पूर्ण परवानगी देखील काढल्या. त्या सभेत उद्धव ठाकरे आले. भाषण सुरू झाल्यानंतर सीडी दाखवण्यात आली. सीडी सगळ्यांनी पाहिल्यानंतर आम्ही निघून गेलो आणि त्याच रात्री आमच्यावरती गुन्हा दाखल केला. शिंदे गटाचे आयोजक रमाकांत देवळेकर यांनी म्हटलं की 2009च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली होती. या सभेचं आयोजन मी केलं होतं. पूर्ण परवानगी देखील काढल्या होत्या. त्या सभेत उद्धव ठाकरे आले. भाषण सुरू झाल्यानंतर ती सीडी दाखवण्यात आली. सीडी सगळ्यांनीच पाहिल्यानंतर आम्ही निघून गेलो आणि त्याच रात्री आमच्यावरती गुन्हा दाखल झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला पोलिसांनी बोलवून त्यांचे जबाब नोंदवले. त्यावेळेलाही सांगितलं की आयोजक होतो, मात्र या सीडीबाबत मला काही माहिती नाही. तर आनंद परांजपे यांनी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये म्हटलं की मला पोस्टरने बंद पाकिट आलं होतं. त्यामध्ये एक मजकूर लिहून पत्र आलं होतं. ते त्यांनी एकनाथ शिंदे यांना सांगितलं आणि त्यानंतर शिंदेंनी उद्धव ठाकरे यांना सांगितलं. यानंतर त्या दोघांची देखील स्टेटमेंट झालेली आहेत. उद्या VC द्वारे आम्ही दोघेजण या ठिकाणी हजर राहणार आणि आमचा जबाब नोंदवला.